जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा फळबागांना मोठा फटका बसलाय। नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। गारपिटीमुळे आंबा आणि डाळिंबाच्या बागांचं नुकसान झालंय। नाशिकच्या मालेगावमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। नरडाणा, मांजुर्डे, कळवडी यासह परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय। कांदा बियाणं, आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातल्या काही गावात गारपिटीसह अवकाळी पाऊस, पपई, तीळ, केळी, भाजीपाल्याच्या पिकांनाच आता फटका बसला असून मागील 2 दिवसांपासून वातावरणामध्ये बदल झालेला आहे। कोल्हापूरच्या वारणानगर, कोडोली या परिसरामध्ये गारांसह अवकाळी पावसाची हजेरी। 15 ते 20 मिनिटं पडलेल्या गारपिटीमुळेच गारांचा खच जमा झालाय। परभणी शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळेच नागरिकांची दारांवर उडालेली आहे। धुळीपासूनच वाचण्यासाठी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आडोसा घेण्याची वेळ आली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वाळूज या परिसरामध्ये गारांचा पाऊस, सकाळच्या कडाक्याच्या उन्हानंतर जोरदार वर्षाव झालाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, वैजापूर आणि गंगापूर तालुक्याला फटका। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामधील पिलखोड पट्ट्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेक भागामध्ये जोरदार पावसासह गारपीट। मान्सूनपूर्व पावसाचा शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात अवकाळी पाऊस तर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट, नागरिकांची तारांबळ। नाशिकच्या मनमाड, पानेवाडीला गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा। पावसामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा। कांदा बियाणं आणि आंबा पिकाला फटका। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं उन्हाळी धान पिकाला फटका बसलाय। नागभीड या तालुक्यामध्ये 2000हून अधिक एकरातील पिकांचं नुकसान। वाशिमच्या रिसोडमधील पिंपरी सरहद, कुकसा आणि अंचळ या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा। मात्र शेतीचं नुकसान होण्याची भीती आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांच्या पिकांसह घरांचंही मोठं नुकसान। भाजप आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडून नुकसानाची पाहणी। राज्यामध्ये तापमानाचा पारा 40शी पार। 2 महिन्यामध्ये मार्चच्या तुलनेमध्ये एप्रिल महिना हा सर्वाधिक तापदायक ठरलाय। विदर्भामध्ये सर्वाधिक तापमान तर तापमान आणखी वाढण्याचा अंदाज आहे। राज्यामधील 2997 प्रकल्पामध्ये 33% पाणीसाठा शिल्लक आहे। 19 जिल्ह्यातल्या 936 टँकर्सना पाणी पुरवठा होतोय। 758 गावं आणि 2257 गावांना भीषण पाणीटंचाई। नांदेडच्या सावरगाव माळमध्ये पाण्यासाठी महिला आक्रमक झाल्यात। पाणी मिळत नसल्यानं महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकलंय। जालना शहरामध्ये बहुजन समाज पक्षाचा महानगरपालिकेवर धडक मोर्चा। शहरामध्ये पाणी टंचाई भासत असल्यानं मोर्चा, तर अजित पवारांच्या विरोधात देखील दलित बांधव आक्रमक। बुलढाण्याच्या मलकापूर स्थानकावर प्रवाशांना मोफत मठ्ठा आणि शुद्ध पाण्याचं वाटप जनता जल सेवेच्या माध्यमातून।